वर्षभराच्या साठवणीच्या कांदा लसूण मसाल्यामध्ये तुम्ही कोणते तेल वापरता? नमस्कार, मी ऋतुजा. 7 डेज 7 क्वेश्चन सिरीज मधला हा 6वा प्रश्न. नंबर 1, कोणते तेल वापरावे? तर कांदा लसूण मसाला चटणीमध्ये तुम्ही सरकी तेल वापरू शकता, सूर्यफूल तेल वापरू शकता किंवा शेंगदाणा तेल वापरू शकता. या तिन्ही तेलापैकी तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता. पण कसं आहे, जास्तीत जास्त लोक कांदा लसूण मसाला चटणीमध्ये शेंगदाणा तेल प्रेफर करतात. शेंगदाणा तेल थोडंसं महाग आहे, पण चटणी अतिशय चविष्ट होते. शेवटी तुमच्या चॉईस नुसार तुम्ही कोणतंही तेल यामध्ये वापरू शकता. नंबर 2, तेलाचे प्रमाण काय असावे? तर 1 किलो मिरचीसाठी तेलाचे स्टँडर्ड प्रमाण हे 250 ग्रॅम आहे. जर तुम्ही स्टँडर्ड प्रमाणापेक्षा जास्त तेल वापरले तर तुमची चटणी काळी पडू शकते. तुम्हाला जर तेल वाढवायचेच असेल तर अगदी नॉमिनल तुम्ही वाढवू शकता, परंतु जास्त तेल वापरले तर तुमची चटणी काळी पडू शकते. तर चटणीमध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स योग्य प्रमाणात घेणे हे खूप महत्त्वाचं ठरतं. मग तुमची ही वर्षभराची चटणी तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला हवे ते इन्ग्रेडियंट्स वापरून जर बनवायचे असेल, मग तुषार मसालेमध्ये एकाच छताखाली मिरच्या मसाले मिळण्यापासून ते अगदी पारंपरिक पद्धतीने तुमच्या प्रमाणानुसार तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला चटणी बनवून मिळते. तुम्हाला यामध्ये कोणते मीठ वापरायचं आहे, कोणते तेल वापरायचं आहे, कोणता कांदा वापरायचा आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सांगू शकता. त्यानुसार लिस्ट बनवून तुमची कांदा लसूण मसाला चटणी इथे बनवून मिळते. तर तुम्हाला इथे येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही कॉलवरूनही तुमची ऑर्डर देऊ शकता आणि त्या पद्धतीने कांदा लसूण मसाला चटणी बनवून अगदी घरपोच होईल. किंवा तुम्ही इथे येऊन तुमच्या नजरेसमोर बनवून घेतला तरीही चालेल.